नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौहान तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण द सी फ्लोअर स्प्रेडिंग थेअरी याबद्दल शिकणार आहोत, ज्याला मराठीमध्ये समुद्रतळ प्रसरण सिद्धांत म्हणतात। चला मित्रांनो, वेळ न दवडता सुरू करूयात। तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ। बघा, हा जो समुद्रतळ प्रसरण सिद्धांत आहे हा हेस या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे। तो 1962 मध्ये मांडलेला आहे, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर हा सिद्धांत अस्तित्वात आलेला आहे। हा शास्त्रज्ञ अमेरिकेचा होता। हा प्रसरण सिद्धांत समजण्याआधी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की पृथ्वी ही काही अंतरंगांमध्ये डिवाइड आहे आणि पृथ्वीचे मेनली 3 अंतरंग पडतात, ज्याला आपण शिलावरण, नंतर प्रावरण आणि नंतर गाभा असं म्हणतो। असे 3 पार्ट वरतून खाली सिक्वेन्स वाईज पडतात, शिलावरण, प्रावरण आणि गाभा। प्रावरणाचे 2 पार्ट असतात, एक बाह्य प्रावरण आणि एक अंतरप्रावरण, आणि गाभ्याचे सुद्धा 2 पार्ट, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा। प्रावरणाचा जो बाह्य प्रावरण आहे हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि गाभ्याचा सुद्धा बाह्य गाभा जो आहे हा सुद्धा लिक्विड फॉर्म मध्ये आहे। ही बेसिक माहिती जर तुम्हाला लक्षात आली असेल तर आता इथून पुढे आपण सुरुवात करूयात की सी फ्लोअर स्प्रेडिंग थेअरी काय सांगते की समुद्र किंवा समुद्राचा जो तळ आहे, म्हणजे समुद्राची जी खालची जागा आहे, खालचा जो भाग आहे, तो स्वतःच भूखंडांना वेगवेगळ्या दिशेला ढकलत आहे। ही सिंपल समुद्रतळ प्रसरण सिद्धांताची थेअरी आहे की पृथ्वीवर असलेले जे काही भूखंड आहेत ते स्वतःच एकमेकांना काय करतायत, ढकलतायत। फक्त इथे रिलेट कशासोबत केलेला आहे तर समुद्रासोबत रिलेट केलेला आहे किंवा महासागरासोबत रिलेट केलेला आहे। मग याचं उदाहरण काय, मग याचं हे कशावरून समजलं तर मिड अटलांटिकमध्ये, म्हणजे अटलांटिक समुद्रामध्ये त्याच्या मधोमध एक मिड अटलांटिक रिज म्हणजे एक पर्वत तयार झालेला आहे। तो पर्वत पाण्यामध्ये बुडालेल्या अवस्थेमध्ये आहे आणि तो प्रोबॅबली असा एस आकाराचा बनलेला आहे। कुठे बनला? अटलांटिक ओशनच्या तळावर बनलेला आहे। आणि हा जो पर्वत आहे हा बऱ्याच काळाआधी तो काही त्या शिलावरणाचा भाग नव्हता। शिलावरण म्हणजेच काय म्हणतोय आपण, पृथ्वीचा जो वरचा कवच आहे त्याला आपण शिलावरण म्हणतो, ज्यावर समुद्र आहे, ज्यावरच आपण राहतो। त्या शिलावरणामध्ये हा जो मिड अटलांटिक ओशनचा जो भाग आहे, ज्याला रिज म्हटलेला आहे, ती रिज नव्हती, पण ती सध्याच्या काळामध्ये तिथे अस्तित्वात आहे। म्हणजे समुद्र तळावर काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात, ज्यामुळे समुद्र तळ नवीन नवीन प्रकारे तयार होत असतो। तोच आहे समुद्रतळ प्रसरण सिद्धांत। तर बघा, ही एक प्रक्रिया जी आहे ही एक भौगोलिक प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये काय होतं तर शिलावरणाचे जे काही भूखंड आहेत ते एकमेकांपासून काय होतात, दूर होतात। म्हणजे असे जर भूखंड असतील तर हे भूखंड कालांतराने काय होतील, अशा बाबतीमध्ये दिसायला लागतील। आता बघा, हे घडण्यामागे कारण काय आहे तर हे घडण्याचं कारण म्हणजे अभिसरण प्रवाह। हे कशामुळे घडतं ते घडण्याचं कारण आहे अभिसरण प्रवाह। आणि अभिसरण प्रवाह कुठून येतात तर ते येतात प्रावरणामधून। आत्ताच आपण सांगितलं की प्रावरणामध्ये 2 भाग, प्रावरणाचा बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरण। त्याच्यामधला जो बाह्य प्रावरण आहे तो कसा आहे, सेमी लिक्विड फॉर्म मध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे। त्याच्यामुळे तिथे अभिसरण प्रवाह तयार होतात। तिथे उष्णता खूप जास्त आहे, कारण की तिथे टेम्परेचर जास्त आहे, दाब जास्त आहे, म्हणून तिथली उष्णता सुद्धा खूप जास्त आहे। आणि ती उष्णता हे जे अभिसरण प्रवाह आहेत ते अभिसरण प्रवाह कुठे घेऊन येतात तर ते आणतात शिलावरणामध्ये, म्हणजे सर्वात वरच्या भागामध्ये। म्हणजे या प्रावरणातून ते कुठे आलेत, शिलावरणामध्ये आलेत, बरोबर। आता हा अभिसरण प्रवाह आहे, अभिसरण प्रवाह आपण पाण्यामध्ये पाहतो। अभिसरण प्रवाह कसे असतात, ते खालची गोष्ट वर घेऊन जाणे आणि वरची गोष्ट खाली येऊन जाणे। तसंच एक्झॅक्टली सेम इथे होतं, प्रावरणातले काही पदार्थ तो शिलावरणात घेऊन जातो आणि शिलावरणातले काही पदार्थ तो कशामध्ये आणतो, प्रावरणामध्ये आणतो, आणि याचा सिक्वेन्स काय होतो, असाच चालू राहतो। तर मग आता हे जे नेमकं आपण आत्ता सांगितलं की भूखंड वेगवेगळे होतात किंवा हे जे सी फ्लोअर स्प्रेडिंग आहे हे नेमकं कुठं होतं, तर आपण भूमंच सीमेचं एक लेक्चर बघितलं होतं या लेक्चर सिरीजमध्ये। ते लेक्चर तुम्ही बघितलं असेल, जरूर नाही बघितलं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देईल। ते लेक्चर तुम्ही बघून घ्यावं, त्यामुळे तुम्हाला कळेल की भूमंच सीमा कुठल्या असतात आणि कुठल्या सीमेमध्ये काय तयार होतं। तर दूर जाणारी जी भूमंचीय सीमा आहे त्या सीमेच्या जवळ हे जे सी फ्लोअर स्प्रेडिंग आहे ते घडतं। तिथेच भूखंड वेगवेगळे होतात आणि तिथेच काय होतं, नवीन एक गोष्ट, नवीन एक भौगोलिक आकार किंवा नवीन भौगोलिक रूप तयार होतं। ही महत्त्वाची गोष्ट आहे, कुठे, दूर जाणाऱ्या भूमंचीय सीमेजवळ। हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल। आणि ही जेव्हा दूर जाते, आता बघितलं आपण की जेव्हा हा भूखंड जॉईंट होता आणि हा जेव्हा दूर गेला, त्याच्यामधला जो भाग आहे या मधल्या भागामध्ये प्रावरणामधून येणारा लावा किंवा मॅग्मा काय होतो, बाहेर पडतो। बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला सहज कळेल, ह्या दूर जाणाऱ्या सीमा आहेत, ह्या भौगोलिक सीमा आहेत दूर जाणाऱ्या, हा प्रावरणाचा पार्ट आहे
आणि प्रावरणामध्ये काय होतात तर अभिसरण प्रवाह तयार होतात आणि त्यामुळे हळूहळू काय होत आहे तो मॅग्मा तो लावा जो काय आहे तो वरवर येतो आहे आणि तो वर येऊन शेवटी कुठे येतो ओशनिक क्रस्ट म्हणजे समुद्राच्या तळावर येतो, समुद्राच्या तळाला छिद्र पाडतो आणि तिथून मग काय होतो लावा बाहेर येतो आणि मग याच्यापासून पर्वत मग पठार जे तुम्ही म्हणाल ती गोष्ट तयार होऊ शकते. बघा या डायग्राममध्ये सुद्धा तेच दाखवलं. इथे कन्व्हेन्शन करंटचा डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये दाखवलेला आहे. मॅग्मा तसाच बाहेर येतो आणि हे काय आहे तर मिड ओशनिक रिजचा डायग्राम आहे आपल्याकडे. बघा आता इथे मॅग्मा बाहेर येताना दोन वेगवेगळ्या थेअरी प्रपोज केल्या होत्या. एकाला म्हणतात लेअर्ड मॅन्टल हायपोथेसिस आणि दुसऱ्याला म्हणतात होल मॅन्टल हायपोथेसिस. आता तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की मॅन्टलचे दोन पार्ट पडतात, म्हणजे प्रावरणाचे दोन पार्ट पडतात, बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरण. ठीक आहे. तर लेअर्ड मॅन्टल हायपोथेसिस काय सांगते की जे कन्व्हेन्शन करंट्स आहेत, म्हणजे आत्ता आपण पाहिलं की खालची बाजू वर घेऊन जाणे आणि वरची बाजू खाली घेऊन येणे, हे जे कन्व्हेन्शन करंट्स आहेत हे फक्त लेअर्ड फॉर्ममध्येच घडतात आणि ते फक्त आणि फक्त प्रावरणाच्या लेयर्समध्ये घडतात. म्हणजे प्रावरणाच्या वरच्या बाजूला म्हणजे बाह्य प्रावरणामध्ये जर एखादा कन्व्हेन्शन करंट असेल तर तो फक्त तिथल्यासाठी मर्यादित असेल आणि प्रावरणाच्या अंतरप्रावरणामध्ये जर एखादा कन्व्हेन्शन करंट असेल तर तो सुद्धा काय असेल तिथल्याच पुरता मर्यादित असेल. हे दोघंही प्रावरण एकमेकांना काय होणार नाहीत, जॉईंट होणार नाहीत. ही गोष्ट कोण सांगते तर लेअर्ड मॅन्टल हायपोथेसिस सांगते. बघा या डायग्राममध्ये तुम्हाला शो केलेला आहे की प्रावरणाची जी बाह्य लेअर आहे तिच्यामध्ये काय केलेलं आहे आपण तिचा वेगळा कन्व्हेन्शन करंट दाखवला आणि प्रावरणाची जी आतमधली लेअर आहे तिच्यासाठी आपण काय केला वेगळा कन्व्हेन्शन करंट दाखवला. तर यामध्ये काय होतं की जो कुठला आपला जो एखाद्या पर्वताचा किंवा समुद्री भूमंचाचा जो भाग आहे तो जेव्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तो जास्तीत जास्त 660 फेजेस इतकाच आतमध्ये जाऊ शकतो. पूर्ण प्रावरणामध्ये तो काय होत नाही आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण की त्याला तसे कन्व्हेन्शन फ्लो नसतात. कारण कन्व्हेन्शन फ्लो काय होत आहेत ब्रेक होत आहेत या पार्टमध्ये आणि इथे जेव्हा ते ब्रेक होतात तेव्हा तो जो स्लॅब आहे किंवा तो जो भूखंड आहे तो जमिनीच्या आतमध्ये प्रावरणामध्ये खूप खालपर्यंत नाही जाऊ शकत. एक तर त्याची लिमिट कुठपर्यंत राहील फक्त बाह्य प्रावरणापर्यंत. आणि हा कन्सेप्ट कोणी सांगितला आहे तर हा लेअर्ड मॅन्टल या हायपोथेसिसमध्ये सांगितला. दुसरा जो हायपोथेसिस आहे त्याला होल मॅन्टल हायपोथेसिस म्हणतात. म्हणजे हे जे लाव्हाचा जो फ्लो आहे तो कुठून कुठपर्यंत जातो आहे तर तो अंतरप्रावरणामधून निघून तो बाह्य प्रावरणाला भेदून परत शिलावरणापर्यंत पोहोचतो. हा जो कन्सेप्ट सांगितला हा जो आहे तो होल मॅन्टल हायपोथेसिस सांगितला आहे. बघा इथे डायग्राममध्ये शो होईल तुम्हाला की जे कन्व्हेन्शन करंट्स आहेत ते बाह्य प्रावरणापासून अंतरप्रावरणा, हे बाह्य प्रावरण इथे आणि हे अंतरप्रावरण इथे, ह्या बाह्य प्रावरणातून ते फ्लो या रोटेशन्समध्ये काय होतात अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला फ्लो होत आहेत. आणि हा कन्सेप्ट म्हणजे काय तर होल मॅन्टल हायपोथेसिस. आता याचे पुरावे काय आहेत, म्हणजे ही गोष्ट झाली ह्याचं ॲक्च्युअल परिमाण काय आहे किंवा याची काहीतरी पुरावे आपल्याला हवे असतील तर ते पुरावे काय सांगतात तर जलमग्न पर्वतरांगा ज्या आहेत म्हणजे कुठं आल्या त्या अटलांटिक ओशनमध्ये आलेली आहे. तर त्या जलमग्न पर्वतरांगेच्या बाजूला काय होतात नेहमी ज्वालामुखीचे उद्रेक होतात. आता जलमग्न पर्वतरांग अशी असेल, आता आपण बघितलं की काय असतं हे कुठे तयार झालेली आहे, ही दोन वेगवेगळ्या होणाऱ्या सीमेवर तयार झालेली आहे. म्हणजे ही भूखंड इकडे ओढला जातोय, हा भूखंड इकडे ओढला जातो आणि मधातनं काय होत आहे मॅग्मा बाहेर येतो. म्हणजेच काय तर हा जो भूखंड आहे या भूखंडापेक्षा इथे जे काही लेअर तयार झाली असेल ही काय असेल कमकुवत असेल. ही कशी असेल कमकुवत असेल. म्हणून इथून परत येणारा जर लावा असेल, परत येणारा मॅग्मा असेल तेव्हा काय होईल तो त्या कमकुवत प्लेटला सहज भेदून जाईल आणि त्यामुळे काय होईल तिथे ज्वालामुखीचा उद्रेक होईल. बरं पुन्हा बघा गाळाची जाडी काय असेल कमी असेल. ऑब्व्हियसली हा जो भूखंड आहे हा बाजूला गेल्या कारण हा पुष्कळ वर्षाआधीचा भूखंड आहे आणि हा जो मधला पार्ट आहे हा काय आहे नेमका तयार झालेला आहे, नवीन तयार झालेला आहे. त्यामुळे इथे जी असणार ती जागा जी असेल ती जो गाळ जमा झालेला असेल किंवा त्या लावा थंड झाल्यानंतर त्याची जी जाडी असेल ती काय असेल कमी असेल. तसंच वय खंडांपेक्षा कमी असेल. ऑब्व्हियसली वय खंडांपेक्षा कमी असेल कारण की हे पुष्कळ वर्षा आधीचे आणि हा जो आता नवीन इथली रिज जी तयार झाली असेल ती काय असेल नवीन तयार झाली असेल. त्यामुळे तिचं वय काय असेल कमी वयाचं असेल. परत जलमग्न पर्वतरांगाच्या दोन्ही बाजूला जे काही खडक तयार झालेले आहेत त्यांचं वय आणि त्यांचे जे गुणधर्म आहेत ते कसे असतील सारखे असतील. म्हणजे काय हे भूखंड आणि हा जो पर्वत आहे हा पर्वत कालांतराने हा भूखंड परत इकडल्या साईडला ओढला जाईल, हा भूखंड इकडल्या साईडला ओढला जाईल. म्हणजे हे असे थोडेसे दूर जातील आणि मध्ये परत पर्वत असेल आणि हा लावा परत थोडासा बाहेर असा जात राहील. त्यामुळे इथे जे नवीन खडक झाले ह्या दोन्ही साईडच्या खडकांचं वय सारखंच असेल कारण की ते एकदाच निघलेले आहेत. जमिनीतून तो जो लावा आहे तो एकदाच निघलेला आहे. फक्त हाईटमुळे त्या पर्वताच्या हाईटमुळे त्याचे दोन भाग झाले, एक डावीकडे आणि एक उजवीकडे, अशा पद्धतीने ते वळाले. त्यामुळे या दोघांचं जे वय किंवा यांचे जे काही गुणधर्म असतील भौगोलिक गुणधर्म म्हणा किंवा त्यांचे जे इंटरनल स्ट्रक्चर आहे जी रचना आहे त्या खडकांची ती काय असेल सारखी असेल.
परत बघा, जलमग्न पर्वतरांगेच्या जसं जसं आपण दूर जातो तसं तसं काय होतं, वय वाढत जातं. हे पण इथे सहज एक्सप्लेन करण्यासारखं आहे. आता हा जो पर्वत आहे, या पर्वतावर नवीन जर ज्वालामुखी निघाला तर तो पहिल्यांदा इथे लावा जमा करेल, बरोबर. आणि जो जुना ज्वालामुखी असेल तो इथे लावा जमा करून समोर निघून गेला असेल, कारण की प्लेट्स तिकडल्या साईडला ओढल्या जात आहेत, बरोबर. म्हणजे इथे जी काही जागा असेल ती कशी असेल, जुनी, आणि इथे जे काही पदार्थ साचला असेल तो काय असेल, नवा पदार्थ असेल. म्हणून जसं जसं आपण इकडे दूर दूर जात जातो तसं तसं काय होतं, त्यांचं वय काय होत जातं, वाढत जातं मित्रांनो. बघा, नॉर्मल मॅग्नेटिक पोलॅरिटी आणि रिव्हर्स मॅग्नेटिक पोलॅरिटी दोघांचाही इथे डायग्राममध्ये शो केलेला आहे, की जसं आत्ताच आपण म्हटलं की पर्वताच्या दोन्ही बाजूला जे काही खडक असतील ते कसे असतील, सारख्या आकाराचे, सारख्या आकाराचे नाही, सारख्या वयोमानाचे आणि सारख्या गुणधर्माचे असतील. तर बघा, या डायग्राममध्ये तेच शो केलेलं आहे. हे नवीन पर्वत तयार झाला, याच्या दोन्ही साईडला मॅग्मा वाहतो आहे. हा जुना मॅग्मा, हा सुद्धा जुना मॅग्मा. हा जुना मॅग्मा तोच सांगतोय की हे जे दोन मॅग्मा आहेत हे कसे असतील, सारखे असतील, यांचं वय सुद्धा सारखं असेल, यांचं कंपोजिशन सुद्धा काय असेल, सारखं असेल. हा त्या आधीचा उद्रेक आणि ह्याचं सुद्धा कंपोजिशन काय असेल, सारखं असेल मित्रांनो. बघा, एक प्रश्न तयार होऊ शकतो की महासागर जर समजा असा वाढत असेल, म्हणजे अटलांटिक महासागर जर असा वाढत आहे, तर मग त्याचं वय किंवा त्याची जी लेंथ आहे महासागराची ती काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे होती किंवा कमी व्हायला पाहिजे होती. म्हणजे अटलांटिक वाढत असेल तर पॅसिफिक काय व्हायला पाहिजे होता, कमी व्हायला पाहिजे होता. तर ही गोष्ट काय आहे, चुकीची आहे. कारण की जोही गाळ त्या मॅग्मामधून बाहेर होतो किंवा नवीन आकृतीमध्ये तयार होतो, ती आकृतीत जवळचा जो गाळ आहे किंवा तो मॅग्माचा जो गाळ आहे तो कुठे जातो, सरकत सरकत एखाद्या गर्तेजवळ, जे समुद्राची आतमधली खोली असते त्या गर्तेजवळ जाऊन काय होतो, आतमध्ये साचला जातो आणि तिथली जी गर्त आहे ती काय होईल, बुजवण्यासाठी मदत करेल. याचा फायदा काय होतो, तर पृथ्वीचा जो आकार आहे तो नेहमीसाठी काय होतो, सेमच राहतो. ना महासागरामुळे त्याचा आकार कमी होतो ना महासागरांचा आकार वाढतो. त्यामुळे एकंदरीत पृथ्वीचा आकार काय राहतो, सारखाच राहतो. तर बघा, या डायग्राममध्ये जागतिक वितरण दाखवलेलं आहे की रिजेस कुठे कुठे तयार झालेले आहेत. तर अटलांटिक महासागरमध्ये आपण जे बोललो तो हा पार्ट आहे. या पार्टमध्ये भूखंड वेगवेगळे होत आहेत. म्हणजे हे भूखंड या साईडला आणि ही भूखंड या साईडला असे ओढल्या गेल्यामुळे इथे आतमध्ये काय झालं आहे, लावाचा उद्रेक झालेला आहे. आणि ह्या ज्या सीमा दाखवल्या जातात ह्या सगळ्या सीमा काय आहेत, त्याच आहेत. ह्या सीमा ओशनिक सीमा आहेत आणि या ओशनिक सीमा असल्याकारणाने हे वेगवेगळ्या दिशेला ओढल्या जात असतात. इथे काय असणार आहेत, तर गर्ता किंवा काही पर्वत तयार झालेले असतील किंवा काही पठारं तयार झाली असतील किंवा गाळाचा प्रदेश तयार झालेला असेल. तर एकंदरीत हे जागतिक वितरण आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी हेस्टची समजली असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.